आज खुशीचे हवन आदरणीय सन्माननीय सुनीलजी बारंगे यांच्या इथं नुकते पार पडले। त्यानिमित्त एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी सत्या भगवंताला माझा प्रणाम, तसेच मानव धर्माचे संस्थापक महानपैकी बाबा जुमनेजी उपस्थित आहे, बाबाला माझा प्रणाम, तसेच बाबाच्या खांद्याला खांदा घेऊन चालणारी सर्वांची लाडकी वारसदार उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम, सेवक सेविका बाळगोता सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवका घडलेली अनुभव सुरू झालेली आहे। त्या सेवकांना ह्या मार्गामध्ये सर्व दुःखी कष्टी सेवक येतात। तसाच मी एक दुःखी सेवक होतो। माझ्या मुलाला बार बांधायला लागलो होतो, त्याच्या कारणामुळे मी त्रस्त झालो होतो। पैसा लावलो, बर्बाद होऊन गेलो होतो मी। दवाखाने माझ्या मुलाचे करू आणि माझ्या घरी माझ्या मोठ्या भावाकडे हा मार्ग होता पहिलं, आणि मला ह्या मार्गाची रूपरेषा पहिलेच माहीत होती। आमच्या घरामागेच मार्गदर्शक ते राहतात आणि त्यांच्या घरी संबंध होते। त्यांच्या घरी बाबाच्या काळापासून हयातीपासून ते सेवक होते। त्यांच्याकडे आम्ही जात होतो, त्या मार्गाची रूपरेषा आम्हाला माहीत होती। आणि असं करता करता मी हा मार्ग स्वीकारला आणि 3 दिवसाच्या कार्यामध्ये माझ्या मुलाचं भूतबाधा नाहीसे झाले। मी माझ्या मुलाला वैद्यवानी सर्व केली, पैसा बर्बाद केला, पण माझ्या मुलाला कुठेच आराम लागत नव्हता। ह्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये हा परमात्मा एक मार्गामध्ये माझ्या मुलाला आराम मिळाला। अशी महान कृपा आपल्या महानपैकी बाबा जिंदगीने दिली आहे। बाबा जिंदगीने चंदनासारखे देव जय करून एका भगवंताची प्राप्ती केली आणि आपल्या सेवकाला वाटून दिली आहे। आज सुनीलजी बारंगे यांच्याकडे खुशीचे आव्हान आहे। त्यांच्यात मी आपबीती सांगते, माझ्याकडे आमच्या कंपनीमध्ये ते ड्रायव्हर आहे। मला माहित नव्हतं का बारंगे साहेब दारू पित होते पहिलं। तर एका दिवशी त्याला मी ऑर्डर दिला 400च्या, तर त्या दिवशी त्या पार्टीनं गाडी थांबवली आणि हा बारमध्ये जाऊन बसला होता। बारमध्ये जाऊन बसला होता, तो पार्टी मला फोन करते, भाऊ म्हणते तुझ्या ड्रायव्हर तर तिथं बारमध्ये जाऊन बसला आहे। मी याला फोन केला का तू कुठे आहे सुनील? तर भाऊ म्हणते मी इथेच बसला म्हणते गाडीपाशी। मी म्हटलं तू खोटं बोलू नको, माझा माहीत सर्व आहे, पण तू खरं सांग। तर ते म्हणते माझं डोकं खराब झालं, ती बारमध्ये जाऊन बसला। तर ठीक आहे म्हटलं, तू गाडी खाली कर आणि गाडी वापस आहे। त्याला मी गाडी उभी करून दिली आणि त्याच सायंकाळी त्याला म्हटलं तू ड्युटीवर येऊ नको, तू गाडी चालवू नको, माझी गाडी उभी राहील तरी चालेल, पण मला तू दारूवाला व्यक्ती पाहिजे नाही। मला त्याची दुसऱ्या दिवशी दया आली। मी म्हटलं पारिवारिकवाला माणूस आहे आणि एक आपण सेवक आहो, तो पण सेवक होता, पण तो भगवंताला विसरलेला होता। याचे समजणं माझं कर्तव्य होतं। तर त्याला मी समजवलं दुसऱ्या दिवशी, सुनील बघ मी एक मार्गातला व्यक्ती आहे, मी एक सेवक आहे बाबाच्या, दारू पाण्यात काही ठेवलं नाही, तू एक काम कर, या मार्गाने पुन्हा जोड आणि चांगले कार्य कर। दारू पिऊन घरगृहस्थी बरबाद होते, मी पण होतो, पण ह्या मार्ग स्वीकारला तेव्हापासून मी मागे पडू बघितलं नाही। पुन्हा 2-3 दिवस चांगला राहिला, पुन्हा तसाच। एका दिवशी 11:30 वाजता याचा फोन आला, रात्री मी आराम करत होतो, तेव्हा हा फोन आला। मी म्हटलं ते हा लढायला लागला। मी म्हटलं काय झालं? तर मी आपल्या भावाकडे आलो होतो म्हणते भेटायला, तर माझ्या मुलगा मला शिवा देऊन राहिला म्हणते। म्हटलं शिवा देऊन नाही तर काय देईन? म्हटलं तू दारू पिऊन नाही सांग, म्हटलं तुला किती वेळा आणि समजवून राहिलं तुला, तू समजायला तयार नाही। मी त्याच्या मुलाला समजवलं, म्हटलं दादा आला तू शिवागारी करशील काही फायदा नाही, तू एक काम कर, बहिणी आहे का तुझी मम्मी आहे का? म्हटलं हो म्हणते। म्हणलं तुझ्या मम्मीकडे फोन दे। म्हटलं पहा बहिणी तो दारू पित आहे, त्याला पिऊ द्या, त्याला किती द्यायची पिऊ द्या, तुमचे मुलं आणि तुम्ही
त्या भगवंताच्या करायला तयार असेल त्याला फोटोले हात नको लावू द्या आणि त्याला करू नको द्या आणि घरी पण नको येऊ द्या. म्हटलं जाईन कुठे तरी तो म्हटलं जाईन कुठे म्हटलं तुम्ही त्या भगवंताचे करा, त्याला सद्बुद्धी मिळेल तर तो बरोबर येईल म्हटलं. त्यांच्या मुलांनी तेच ऐकलं माझं आणि मी म्हटलं तुमची जो बी कार्यकर्ता असेल त्यांच्याकडे घ्या, पहिला तुमची आपबीती सांगा आणि असं करते म्हणून सांगून द्या, आपली एक बी गोष्ट लपवायची नाही म्हटलं. तसंच त्या वहिनीने केलं आणि 2-4 दिवस झाले त्याच्या बाद मध्ये तो सुनील भाऊ बारंगे मला सेवकाच सारखा दिसला. पुन्हा तो मार्गाशी जुडला. मला आनंद वाटलं का ड्रायव्हर एक सेवक बनला पुन्हा. माणसाने जेव्हा या मार्गाशी येतो मार्गाला बदनाम करासाठी नको या. माझे एकच म्हणणं आहे, बाबा जोंधेजींनी आपल्याला अवनात कष्ट करून हा मार्ग दिलेला आहे, आपल्याला हा मार्ग घेऊन चालणार आहे, प्रचार आणि प्रसार करायचा. आपल्या जोंधेजी बाबाचे कौतुक आपण किती केले तरी आपण समाप्त होणार नाही आणि जिंदगी बरोबर त्याची ऐसान बोलणार नाही. एवढेच म्हणून आपले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार.